नमस्कार. कशा आहेत? बऱ्यात ना? मी पण बरी आहे. मी पण मस्त आहे. मी तन्मयसाठी चपाती आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे बर का. आता बघा, एक चपाती आपली झालेली आहे. आता दुसरी चपाती करायला लागलेली आहे. अहो काय झालं बघा, चपाती माझ्या पहिलं झाले. आता बघा, काल आपल्या सुनबाईला हे होतं, सुट्टी होती, तर तिने काय केलं, सगळी सफाई बिचारीने केली. एवढी दिवसभर बिचारी साफ करत बसली, दिवसभर घर साफ करत बसली, सगळं साफ केलं. आणि तिला वाटलं इथं समोरच पिठाचे डबे दिसतात म्हणून तिने काय केलं, इथले डबे उचलले आणि इकडे साफसफाई केली. अलमारीत इकडं घाण झाली होती म्हणून तिला वाटलं इकडे साफ करू, डबे उचलू आणि ते डबे हे अलमारीत ठेवू, ही अलमारी साफ करू. अलमारीतला राडा काढला आणि बघा तेवढे डबे उचलून बिचारीनं अलमारीत ठेवले. आणि मी इथं म्हणते, बाई मला पीठ कसं भेटणार म्हणून मला टेन्शन आलं. तर म्हणलं आता पोराला काय बनवून देऊ. आता ती पोरगी तिकडून येईन तर म्हणेन की अजून आहे ना काय नाही बनवलं, परत शाळेचा टाइम झाला, पोरग तसंच घेऊन जाईन. म्हणून मी काय केलं बघा, म्हणलं आता काय करू. बघते अलमारी तर तिथला राडा सगळा तिने फेकून दिला आणि तिने इथले डबे तिथं ठेवले. आणि नंतर आता तिला काय माहिती मी सकाळी पोराचा डबा बनवणार म्हणून. बघा आता म्हणलं ही अलमारी खोलून बघावा, तर तेव्हा तिथं डबे दिसले. आणि मग नंतर मी लय फास्तावले. म्हणलं पोरीनं तर चांगलंच केलं, पण मी तिच्यावर किती आरोप घेतला की हिने डबे कुठे ठेवले. बघा अशी गलत फॅमिली माणसाची होऊन राहते. माझ्या मनामध्ये काय यायला लागलं, हिने डबे ठेवले कुठं. म्हणलं पीठ पनीर मध्ये घालून तुला असलं तर डबे घासले असले तर डबे कुठे आहेत, असा प्रश्न पडला. आणि माझ्या मनामध्ये काय आलं आणि मी तिच्यावर बोलले, महाग तोंडावर नाही महाग बोलले. आता कामाला गेलेले, शाळेला जाणार आहे. म्हणलं आता चपात्या बनवून पीठ भेटलं, पीठ मळलं आणि एका चपात्या करायला लागले. आता भाजीची तयार करते आणि एका सुनबाईची मी माफी मागते. माझ्याकडून गलती झाली, मी तिच्यावर असं बोलले, गलती झाली, मला माफ कर सुनबाई, मला माफ कर. बाय. आता चपात्या मी 2 करून घेते, तुम्हाला दाखवते. 2 झाल्यात. 2 झाल्यात चपात्या. चार 5 म्हणलं करून घेते. काय माहिती इथं आलं ना, ह्या घरात आलं ना त्यापासून मला तर खायची सुविधा लागली नाही बघा. म्हणजे त्या बनवत्या देत्यात तर माझं कसं आहे, थांब जरा गोळी खायची असं होऊन चाललंय बघा माझं. तर म्हणलं आता झालंय जरा 11 वाजायला, तर म्हणलं अर्धी चपाती खाऊन कशा बरोबर तरी खाते. आणि पाणी पिते आणि गोळी खाते. पहिल्या पोराचा म्हणलं करू बनवायचं. प्लीज तर काय माहित सकाळी गेलेला आहे शाळेला. काम करत मी राडे उचलते, असं नाही एकच काम करत राहते. काम करत कुठं गलास आहे, कुठं पातेल आहे, कुठं काय आहे, मी सगळं उचलून ठेवते. काम करत मी 4 कामं करते. असं असते माझं. असं नाही की तेवढंच काम केलंय आणि असं तसं. अहो आपलं घर परिवार आहे, करायलाच लागते. काम केल्याने काय माणूस जेवत नाही, जिजत नाही. माणूस खाण्याने माणूस जिजतय. काय बी असू द्या, चटणी भाकर असू द्या, खायला पाहिजे. आणि कसं आता आपण मग आणून ठेवतो आणि त्याला खात नाही, मग काय फायदा त्याचा आहे का? फायदाच नाही ना. मग तसं आहे माझं बघा. काय करते, आणते मी भरपूर आणते, असं नाही मी आणत नाही. आणते भरपूर पोरी करतात. परी कसं काय माहिती, मला खायचं टेन्शन येते. आणि माझ्या मनासारखं एवढं भारी करतात, चांगलं करतात. माझ्या मनासारखं काहीच नसतं या. मग कधीतरी मग भाजी आवडीने मग मी पोटभर जेवते. कशा बरं खातो रे तन्मय?
बरं खातो. बघा तन्मय तयार झाला शाळेत जायला. अभी तो छुट्टी कर नहीं सकते, तैयार होऊंगा. बाय तर कर. मोठी चपाती केली ना आज, मोठी चपाती केली. मी चपात्या मस्त करते का तर मी बाहेरच्या पण करते ना, पहिल्यापासून बाहेरच्या पण चपात्या करते म्हणून मी चपात्या मस्त करते बरं का. पण एवढ्या केल्या तर मी चपात्या 5 चपात्या केल्या तर 5 या खायला आपल्या तन्मय बरोबर. चला बाय. तन्मयचा काढू करा थोडा, तन्मयचा काढते. कुठे गेलाय, कुठे गेलाय बघा. हे बघा दिसायला का तुम्हाला तन्मय, दिसला का? हे बघा किती सांगत गेलाय. कुठे लपून बसलाय बघा. अरे इधर क्यों आए? कुठं पण ना, मी काढणारच आहे. बघा किती सांदी जाऊन बसलाय. लपून बसला होता, लपून.